बोरगाव मंजू येथे थायलंडच्या भिक्खू संघाचे भव्य स्वागत, धम्मचर्चा व प्रार्थनेने परिसर भारावला. येथील स्थानिक बौद्ध उपासक उपासिका आणि धम्मप्रेमींच्या वतीने थायलंडवरून आलेल्या आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाचे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. बुद्धम शरणम गच्छामी या जयघोषाने संपूर्ण बोरगाव मंजू परिसर मंगलमय झाला होता. पुष्पवृष्टी करून झाले स्वागत. थायलंड येथील भिक्खू संघ गावात दाखल होताच महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केलं. गावातील मुख्य मार्गावरून भिक्खूंची पदयात्रा काढण्यात आली, ज्या ठिकाणी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भिक्खूंच्या चेहऱ्यावरील शांतता आणि करुणा पाहून उपस्थित नागरिक भारावून गेले होते. या आगमनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात थाई भिक्खू संघाद्वारे सामूहिक बुद्ध वंदना आणि सुत्त पठण करण्यात आले. उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना भिक्खूंनी भगवान बुद्धांचा शांतीचा संदेश आणि धम्माचे मानवी जीवनातील महत्त्व यावर प्रकाश टाकलाय. भारत आणि थायलंड या दोन देशांमधील सांस्कृतिक आणि धार्मिक नाते अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोरगाव मंजू येथील धम्म कमिटी आणि समस्त ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. भिक्खू संघाला भोजनदान, संघादान अर्पण करण्यात आले. यावेळी परिसरातील शेकडो बौद्ध अनुयायी आणि अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. थायलंड सारख्या देशातून साक्षात भिक्खू संघ आपल्या गावात येणे हे आमचं भाग्य आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे आम्हाला नवी ऊर्जा मिळाली आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.